नाही, तुमचा खरंच विश्वास बसणार नाही, पण आज आपण फक्त 3 साहित्यात आषाढी एकादशीसाठी अगदी तोंडात टाकताच विरघळणारा, अगदी ठिसूळ असा मैसूर पाक बघणार आहोत. हा मैसूर पाक उपवासाला चालतो. खरंच आजपर्यंत तुम्ही कुठेही उपवासासाठीच्या मैसूर पाकाची रेसिपी बघितलेली नसेल. मैसूर पाक किती जास्त जाळीदार आणि ठिसूळ झालाय तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अगदी तोंडात टाकताच विरघळणारा असा हा मैसूर पाक तयार होतो. फक्त 15 मिनिटाच्या आत तयार होणारा हा मैसूर पाक इतका खमंग आणि ठिसूळ होतो ना, की तुमचा विश्वासही बसणार नाही की आपण हा मैसूर पाक घरी बनवलेला आहे. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर प्रमाण खूप जास्त सोपं आहे. 1 वाटी शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे भाजताना आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे ते सगळ्यात आधी सांगते. शेंगदाणे आपल्याला खूप जास्त काळे डाग पडेपर्यंत भाजायचे नाही आहेत, कारण शेंगदाण्यांना आतल्या जर जास्त कलर आला तर मग आपल्या मैसूर पाकाचा कलरसुद्धा थोडासा वेगळा येतो. म्हणून आपल्याला थोडेसे एकदम मंद गॅसवरती आपल्याला 5 ते 6 मिनटं अजिबात डाग नाही पडले पाहिजे, पण याची साल निघली पाहिजे असे मस्त खमंग आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर मस्त एका कॉटनच्या कापडामध्ये मी चोळून घेतलेत, म्हणजे याची बऱ्यापैकी जी साल आहे ती निघून जाते. आता साल काढलेले आपले शेंगदाणे जे आहेत ते 1 वाटी भरून इथे आहेत. तर वाटीचं प्रमाण घेते, कुठल्याही भांड्याचं प्रमाण घ्या तुम्ही. ग्रॅममध्ये जर मेजरमेंट पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे. आता 1 वाटी शेंगदाणे आपल्याला सगळ्यात आधी तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. तर मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करताना एक काळजी घ्यायची आहे, मिक्सरचं भांडं ओलं नसावं आणि आपल्याला मिक्सरचं बटन जे आहे ते चालू बंद पल्सेसमध्ये चालू बंद करत करत आपल्याला याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. शक्य होईल तेवढी बारीक करा, कारण आपल्याला मैसूर पाक अगदी एकदम छान टेक्स्चरचा पाहिजे. एकदा मैसूर पाक तयार करताना त्याच्या वड्या पडत नाही, भुगा भुगा तयार होतो. तसं होऊ नये म्हणून आपल्याला शेंगदाणे पल्सेसमध्ये बारीक करायचे आहेत. एकदाच जर मिक्सर चालू करून आपण चालूच ठेवला आणि शेंगदाणे बारीक केले तर त्यातून तेल रिलीज होतं आणि मग त्याची जी पावडर आहे ती चिकट तयार होते. त्यामुळे आपल्याला पल्सेसमध्ये चालू बंद करत अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर ही जी शेंगदाण्याची पावडर आहे ती मी एका जाळीने किंवा चाळणीने अशा पद्धतीने चाळून घेतली आहे. तर चाळून घेतल्यानंतर थोडेसे शेंगदाण्याचे जाडकण बाजूला राहतात, ते याच्यामध्ये घालायचे नाही. त्यानंतर आता दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने आपण इथे 1 वाटी तूप घेणार आहोत. हे प्रमाण खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि खूप सोपंही आहे. तर आता 1 वाटी तुपामधलं मी अर्ध तूप याच्यामध्ये म्हणजे अर्धी वाटी तूप या शेंगदाण्याच्या पावडरमध्ये घातलं आहे. आता व्यवस्थितपणे आपण याला मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता एकदम छान अशी स्मूथ अशी पेस्ट याची तयार झाली आहे. हवं असल्यास तुम्ही एकदा जर शेंगदाण्याचे तुकडे याच्यामध्ये राहिलेले असेल तर हे मिश्रणसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता, पण इथे मला काहीच आवश्यकता वाटत नाही आहे. छान ती शेंगदाण्याची पेस्ट आपण तुपामध्ये मिक्स करून बाजूला ठेवून दिली आहे. आता आपण इथे साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत. याच्यासाठी मी इथे 1.25 कप म्हणजे ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले होते त्या वाटीने आपण 1.25 वाटी म्हणजे 1 वाटी भरून घ्यायची आणि 2-3 चमचे एक्स्ट्रा घ्यायचे. त्याच वाटीने आपण जेवढी साखर होती त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे अर्धी वाटीच्या थोडंसं वरती आपण पाणी घेतलंय. आता आपण साखरेचा 1 तारी पाक तयार करून घेणार आहोत. तोपर्यंत मी एक बाजूला तयारी करून घेतली आहे, ती म्हणजे एका भांड्याला आपण बटर पेपर आणि तुपाने असं ग्रीसिंग करून ठेवलंय, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मैसूर पाक नंतर सेट करता येईल. कुठलंही उंच थोडंसं भांडं घ्यायचं, हाईट असलेलं, म्हणजे मैसूर पाकाला रंग आतमधली जी ब्राऊन पट्टी आहे ती छान येते आणि रंगसुद्धा छान येतो, जाळीसुद्धा व्यवस्थित पडते. आता आपण इथे एका वाटीमध्ये 10 ते 15 केशर काड्या ज्या आहेत त्या दुधामध्ये मिक्स करून घेतलेल्या होत्या. या मैसूर पाकाला रंग छान यावा म्हणून फक्त ही काळजी घेतली आहे. जर तुम्हाला प्लेन पांढऱ्या रंगातला मैसूर पाक हवा असेल तर तुम्ही इथे केशर नाही वापरलं तरीही चालेल. तर आता आपण 1 तारी पाक इथे तयार झाला आहे की नाही ते बघूया. 5 मिनटं फक्त या पाकाला उकळी आली आहे, बघू शकता मस्त 1 तारी पाक तयार झाला आहे, चिकट आहे. तर आता आपण इथे लगेचच 1 ताराच्या पुढे आपल्याला जाऊ द्यायचा नाही आहे पाक. आता आपण लगेचच जे शेंगदाण्याचं म्हणजे शेंगदाण्याची पावडर आणि तुपाचं मिश्रण जे एकत्र करून ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर बघू शकता एकदम छान मस्त फाईन अशी पेस्ट आपली तयार झालेली होती. आता ही पाकामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे. एकदम परफेक्ट मेजरमेंट सहित तुम्हाला मी सगळा मैसूर पाक कसा तयार करायचा ते इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर लगेचच आपण केशराचं जे दूध होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. यामुळे छान मैसूर पाकाला आपला जसा ओरिजिनल मैसूर पाक असतो त्या पद्धतीचा रंग येतो. तुम्हाला नको असेल तर इथे हे दूध स्किप केलं तरीही चालेल. मस्त पांढऱ्या रंगामध्ये मैसूर पाक तयार होईल. आता आपण याला 2 ते 3 मिनटं पाकामध्ये व्यवस्थितपणे असे बुडबुडे यायला लागतात बघा याच्यावरती. तर 2 ते 3 मिनटं पाकामध्ये मी याला शिजवून घेतलं आहे. आता उरलेलं जे अर्धा वाटी आपलं तूप बाजूला आपण ठेवलेलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे. थंड नॉर्मल तूप आहे, वितळलेलं तूप असावं, घट्ट तूप आपल्याला इथे घ्यायचं नाही आहे, कारण मग त्याचं माप जास्त भरतं, म्हणून आपल्याला तूप वितळूनच घ्यायचं आहे. गरम असावं असं काही नाही आहे, थंड नॉर्मल तूप घेतलेलं आहे मी, फक्त वितळलेलं आहे.
तर आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून तूप घालणार आहोत. तर सुरुवातीला मी 2 चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तूप याच्यामध्ये घालते. बरोबर अर्धी वाटी तूप आपल्याकडे इथे उरलेलं आहे. तर आपल्याला थोडं थोडं करून सगळं जे अर्धी वाटी तूप आहे या मिश्रणामध्ये मिक्स करत जायचं आहे. आपण असं तूप घातल्यामुळे आपल्या मैसूर पाकाला जाळी पडायला मदत होते आणि तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट असायला पाहिजे. 1-2 चमचे जास्त घेतलं तरी काही हरकत नाही, पण कमी तूप याच्यापेक्षा किंवा या प्रमाणापेक्षा वापरू नका, नाहीतर मग मैसूर पाकाला जाळी व्यवस्थित पडत नाही. पाहिजे तेवढा मैसूर पाक खुसखुशीत किंवा ठिसूळ होत नाही, मग घट्ट किंवा कडक तयार होतो. आता अजून मी इथे 2 चमचे तूप याच्यामध्ये घातलं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, कुठेही गॅस आपल्याला वाढवायचा नाही आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. मैसूर पाक तयार करताना मग तो बेसनाचा असू दे किंवा मग हा तर उपवासाचा आहे, कुठलाही मैसूर पाक तयार करताना बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आता मैसूर पाक आपल्याला तयार होत आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये मी थोडंसं मिश्रण घेतलं आहे आणि बघू शकता मस्त याची अजिबात बोटांना किंवा हाताला चिकटत नाही अशी गोळी किंवा छोटासा लाडू तयार झाला आहे. हाताला अजिबात चिकटत नाही आहे, म्हणजे आता आपला मैसूर पाक विदिन 5 मिनिट्स 5 मिनिटाच्या आत तयार होणार आहे. सगळ्यात शेवटचं जे 2 चमचे तूप होतं ना मंडळी, ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला व्यवस्थितपणे हे सगळं तूप याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तूप घातलेलं आहे, म्हणून तूप याच्यामधून रिलीज होणार नाही आहे जास्त. आता शेवटचे 2 मिनटं आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे. ती कशासाठी, तर आपला मैसूर पाक जो आहे त्याला जाळी व्यवस्थित पडते आणि आतमध्ये जी ब्राऊन कलरची किंवा अशी थोडीशी डार्क रंगाची जी पट्टी येते ना मैसूर पाकाची, जी खासियत आहे तशी पट्टी येण्यासाठी किंवा ह्याच्यामध्ये जास्त हीट निर्माण झाली की मग मैसूर पाक सेट करायला घेतला की मस्त आतमध्ये ब्राऊन कलरची पट्टी तयार होते आणि एकदम मार्केटसारख्या रंगाचा मैसूर पाक आपला घरीच तयार होतो. त्यासाठी फक्त शेवटचा मिनिटभर आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि मैसूर पाकाचं मिश्रण बघू शकता मस्त फसफसून यायला लागलं आहे आणि जाळीसुद्धा छान पडायला लागलेली आहे. आता इथून पुढची सगळी प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे. हां, इथे जर थोडासा जरी उशीर झाला, मैसूर पाक जास्त गॅसवरती ठेवला गेला तर याचा लगेचच चुरा होतो, मैसूर पाक खूप ठिसूळ होतो, त्याच्या वड्याच पडत नाही. तर आपल्याला हे मिश्रण एकदम कोरडं कोरडं होऊ द्यायचं नाही आहे. बघू शकता एकदम कढई अशी हलवल्यानंतर एकसारखं हे एकजीव मिश्रण आहे. तर आणि फसफसूनसुद्धा आलं आहे, जाळीसुद्धा बघू शकता तुम्ही. आता लगेचच आपण गॅसची फ्लेम हाय करून बंद केली आहे आणि पटापट आपल्याला हे जे सगळं मिश्रण आहे ते ग्रीज केलेल्या टिनमध्ये अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे. हा जो टिन आहे ना तो सुद्धा आधीच तयार करून ठेवायचा आहे, कारण एकदम खूप जास्त गडबड होते मग. तर ऐनवेळी मग आपला मैसूर पाक थोडासा जरी पुढे गेला, जास्त गॅसवरती ठेवला गेला तर मग तो अजिबात सेट होत नाही, त्याचा डायरेक्ट भुगा होतो. तर या गोष्टीची इथे काळजी घ्यायची. आणि मैसूर पाक टिनमध्ये किंवा कुठल्याही डब्यामध्ये टाकल्यानंतर अजिबात वरून त्याला प्रेस करायचं नाही आहे, कारण मग आतली जाळी मोडली जाते. फक्त एक हलकंसं प्लेन स्पॅच्युला फिरवून घ्यायचा, म्हणजे वरची लेयर जी आहे ती फक्त प्लेन होते. खूप जास्त दाबत जर आपण याला बसलो तर आतली जाळी व्यवस्थित अजिबात पडणार नाही, तो घट्ट तयार होईल. आणि बघू शकता आता हे मिश्रण खूप जास्त गरम आहे आणि आपल्याला याला गरमच ठेवायचं आहे, म्हणून मी जी कढई आहे मैसूर पाकाची तीच गरम कढई याच्यावरती उलटी करून ठेवली आहे. 10 मिनटं झाल्यानंतर मैसूर पाक गरमच आहे, खूप जास्त गरम आहे, हे भांडंसुद्धा खूप गरम होतं. तर एका कापडाने अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून मैसूर पाक गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, कारण थंड झाल्यानंतर एकदम घट्ट तयार होतो आणि मग आपल्याला चाकूसुद्धा याच्यामध्ये घुसवता येत नाही किंवा याच्या वड्या पाडता येत नाही. आता वड्या पाडल्यानंतर किंवा मार्क्स कट्स दिल्यानंतर अजून मी एक अर्धा तासासाठी मैसूर पाक असाच झाकून ठेवते. अर्धा तास पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अजूनही मैसूर पाकाचं भांडं किंवा मैसूर पाक बऱ्यापैकी गरम आहे. हळूच याला आपण व्यवस्थितपणे टिनच्या बाहेर काढूया आणि उंच टिन ह्याच्यासाठीच घ्यायचं आहे, कारण आतली जी ब्राऊन पट्टी आहे ती मस्त येते, मैसूर पाकाला जाळी छान पडते. आता मैसूर पाक तुम्हाला इथे मी तोडून दाखवते. तर मैसूर पाकाच्या आतली पट्टी बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आली आहे की नाही. आपण याच्यामध्ये बेसन वापरलेलं नव्हतं मंडळी, म्हणून हा एकदम लाईट रंगामध्ये झालेला आहे. बेसनाचा जर मैसूर पाक असेल तर मस्त गडद असा पिवळा रंग येतो. हा शेंगदाण्याचा मैसूर पाक आहे, त्यामुळे कलर एकदम फिका आलेला आहे, हलका येतो. तरीसुद्धा आपण याच्यामध्ये केशराचं दूध घातलेलं होतं, छान हलका पिवळा रंग आला आहे. मैसूर पाक तोडून दाखवते, बघू शकता एकदम ठिसूळ आणि जाळीदार झाला आहे आणि मधल्या पट्टीचा रंगसुद्धा बघू शकता छान मस्त ब्राऊन कलर आला आहे. आणि कुणीही म्हणणार नाही मंडळी की हा शेंगदाण्याचा मैसूर पाक आहे. मस्त चव येते या मैसूर पाकाला आणि एकदम खुसखुशीत होतो, ठिसूळ होतो. अजिबात तुमचा विश्वास बसणार नाही की घरीच एकदम मार्केटसारखा हा उपवासाला चालणारा मैसूर पाक तुम्ही तयार केलेला आहे. अगदी घरच्या साहित्यात तयार होतो. तर येत्या आषाढी एकादशीला तुम्हीसुद्धा ही रेसिपी किंवा कुठल्याही उपवासासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. कारण हा साधा मैसूर पाक नाही आहे, तर उपवासासाठीचा स्पेशल असा मैसूर पाक आहे. रेसिपी नक्की
नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला भरपूर लाईक्स करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.